जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 79 पाहणार आहोत. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ केली. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थ मनाला समजावून सांगतात, मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. हे मना, तू फक्त राघवाची भावना ठेव, म्हणजे त्याच्यावर दृढ भाव ठेव. त्याला आपल्या हृदयात धरून ठेव. धरी अंतरी म्हणजे अंतरात, अंतःकरणात त्या एका भगवंतालाच घट्ट धरून ठेव. त्याला सोडूच नको, त्याला चिकटून राहा. म्हणजे तू फक्त त्याचाच ध्यास घे, त्याचंच चिंतन कर आणि भवाची चिंता करणे सोडून दे. भवाची म्हणजे संसाराची चिंता करणे सोडून दे. पण आपलं कसं आहे ना, आपलं नेमकं उलटं करतो. त्या भगवंताला आपलंसं करण्याचं सोडून त्या संसारालाच आपण घट्ट धरून ठेवतो. त्यालाच आपण आपला मानतो, त्यामध्येच आपण आसक्त होतो, अडकून राहतो, त्याला खरं मानतो, जेव्हा की तो संसार नश्वर आहे, असत्य आहे. अज्ञानामुळे आपल्याला हा संसार खरा वाटतो, पण वास्तविक तो आपला भ्रम आहे. जसे अंधारात जर दोरी पडली असेल तर आपल्याला अंधारामुळे त्या दोरीच्या जागी तो सापच आहे असे वाटते. पण उजेडात जेव्हा पाहतो तेव्हा कळते की अरे, हा साप नाही, ही तर दोरी आहे. अंधारामुळे मला हा साप वाटला. तसे अज्ञानामुळे हा संसार आपल्याला खरा वाटतो, पण जसे ज्ञान प्राप्त होईल तेव्हा कळते की हा संसार सत्य नाही. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असे म्हटलेच आहे. सत्य तेच आहे ज्यामध्ये भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्यकाळात त्रिकालातही बदल होत नाही. ज्यामध्ये बदल होतो ते सत्य नाही. या जगामध्ये सतत बदल होत असतो, म्हणून हे जग सत्य नाही. तसेच आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे. आपल्या शरीरामध्येही निरंतर बदल होत असतो. बालपण आहे, तरुणपण आहे, म्हातारपण आहे, असे बदल आपल्या शरीरामध्ये निरंतर चालू असतात. म्हणजे आपले शरीरही सत्य नाही, हे जगही सत्य नाही आणि हे शरीरही सत्य नाही. दोन्ही नश्वर आहे, पण तरीही ते सत्य आहे असा आपल्याला भ्रम होत असतो. आणि तरी पण असं भ्रमामध्ये पडल्यामुळे आपण आयुष्यभर या संसारालाच मी माझं करीत राहतो. समर्थ म्हणतात, त्या भवाची चिंता करणे सोडून दे आणि मनामध्ये त्या राघवाचं तू चिंतन कर. तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे, किती करशील संसार, नरदेह मातीला जाणार. सोने चांदी पैसा अडका, इथल्या इथे राहणार. घर दार शेत शिवारही इथल्या इथे राहणार. माय बाप बंधू बहीण संग नाही येणार. तुका म्हणे नरदेह पुन्हा नाही येणार. तुकारामांनी या अभंगात संसाराची नश्वरता किती स्पष्टपणे मांडलेली आहे. पण या जीवाला अनेक जन्मापासून या संसारामध्ये रमायची सवय झाली आहे. त्यामुळे तो भगवंतापासून लांब जातो आणि दुःखी होतो. म्हणून समर्थ म्हणतात, हे मना, तू त्या राघवाची भक्ती कर आणि संसाराची चिंता करणे सोडून दे. या संसारात तर राहावं लागणारच आहे, पण
तू त्यामध्ये आसक्त होऊ नको. समर्थ पुढे म्हणतात, भवाची जीवा मानवा भूली ठेली. भूली म्हणजे भ्रम आणि भव म्हणजे संसार. या संसाराला आपण आपला मानतो ती जीवाला पडलेली भूल आहे. या दृश्य जगात आपल्या डोळ्याला जे दिसते ते अज्ञानामुळे सत्य वाटते. या जगातली प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नसे वस्तूची धारणा व्यर्थ केली. नसे म्हणजे जे नाहीच त्यालाच आपण आपलं मानून घट्ट धरून ठेवतो, त्यामध्ये अडकून राहतो. जे नाही त्याचीच आपण कामना करतो, त्याचीच इच्छा करतो आणि ते प्राप्त करण्याकरता जीवाचा आटापिटा रात्रंदिवस कष्ट करतो. पण इतकं करूनही आपल्याला हाती काही येत नाही. जीवन व्यर्थ जातं. मग सत्य काय आहे? तर एक भगवंतच सत्य आहे. आपण जीवनामध्ये त्याचीच कामना भावना ठेवली पाहिजे. संसार हा स्वप्नासारखा आहे. जसे झोपेत पडलेले स्वप्न खरे वाटते, पण जागे झाल्यावर कळते, अरे हा तर भ्रम होता. रामदासांनी सुद्धा एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, स्वप्नीचा विचार तैसा हा संसार, सोडूनी असार राम घ्यावा. त्यामुळे एक सत्य नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की संसार नश्वर आहे, भ्रम आहे. केवळ तो परमेश्वरच संपूर्ण सत्य आहे. म्हणून त्या भगवंतालाच आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून ठेवावे. आपलं मन त्याच्यामध्ये अडकून ठेवावं, त्याचंच चिंतन करावं आणि मग देहाची आणि प्रपंचाची चिंता करणे सोडून द्यावे. कारण देह आणि प्रपंच हे दोन्हीही नश्वर आहे. श्रीराम समर्थ.